पुणे येथील मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी 2 वेळा चौकशी केली होती। चौकशीमध्ये उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारामध्ये थेट सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यावरती अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। वर्षा गायकवाड यांच्याकडून रेल्वेतील दुरावस्थेचा मुद्दा लोकसभेमध्ये सादर करण्यात आला आहे। बनारस रेल्वे स्टेशनचा रेल्वे कोड 1 डिसेंबरपासून बदलला गेला आहे। यामुळे प्रवासी आरक्षण प्रणाली पूर्णपणे बिघडली आणि 30 नोव्हेंबरपासून ते 1 डिसेंबर सकाळपर्यंत खूप गोंधळ निर्माण झाला। याचा परिणाम ऑनलाईन बुकिंग, रिफंड इत्यादी सुविधांवर देखील झाला आणि प्रवाशांना बरीच अडचण झाली, अशी माहिती ही गायकवाड यांनी दिली आहे। त्याबरोबरच त्यांनी कारवाईची मागणी देखील केली। स्टेशन कोड जो है वो बनारस रेलवे स्टेशन का जो मदुरई का है वो 1 दिसंबर से जो सम्माननीय सभापति महोदय जो अध्यक्ष महोदय है वो चेंज हुआ है और वो BS से जो है BNRS इफेक्टिव से हो गया है। इस कारण से क्या हो गया है मंत्री महोदय कि टेम्पररी डिस्टर्ब सिस्टम जो है पैसेंजर रिजर्व सिस्टम जो है पूरी तरह से जो है वो डिस्टर्ब हो गया और लगभग 30 नवंबर से लेके 1 तारीख की जो सुबह है तो वहाँ पे पूरा जो है वो किओस फैल गया। हलालच्या मुद्द्यावर मेधा कुलकर्णींनी संताप व्यक्त केलाय। राज्यसभेमध्ये केंद्र सरकारकडे मांस वगळता अन्य वस्तूंवरील हलाल रद्द करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे। देशामध्ये अनेक जण इतर धर्मीय आहेत, मग हलाल सर्टिफिकेट का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सिमेंट, प्लास्टिक, केमिकलला हलाल सर्टिफिकेट का दिल्या जात आहे, असं देखील कुलकर्णी यांनी म्हटलंय। हलाल संकल्पना एक विशिष्ट धर्म और आस्था से जुड़ी संकल्पना है, जो केवल मांस खाद्य से जुड़ी संकल्पना है। भारत एक सेक्युलर देश है। निजी संस्था को, स्वयंसेवी संस्था को प्रमाणन देने के जो अधिकार है वो तत्काल प्रभाव से रद्द हो, ये मेरी मांग है। धन्यवाद माननीय सभापति महोदय। बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या रॅपिडो, उबेर सारख्या ॲप आधारित कंपन्यांवरती गुन्हे दाखल करायचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले। शासनानं ई-बाईक धोरण नुकतंच जाहीर केलेलं आहे। त्यानुसार अनेक ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय सुरू केला। तथापि चालकांना नियमावली आणि प्रवासी सुरक्षिततेसंबंधी कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांची नियुक्ती करून त्या खासगी अथवा साध्या बाईकद्वारे प्रवासी सेवा दिली जाते। हे अत्यंत धोकादायक आहे, असं म्हणत सरनाईक यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले। जगभरात दिव्यांग दिन साजरा होत असताना नांदेडमध्ये दिव्यांग बांधव आक्रमकपणे रस्त्यावरती उतरले। दिव्यांग मंडळींनी जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी गावातील शाळेची दुरावस्था समोर आली आहे। गावातील 1ली ते 4थी वर्गामध्ये जवळपास 50 विद्यार्थी आहेत, मात्र या सर्वच विद्यार्थ्यांना एकाच खोलीमध्ये आणि उपलब्ध असलेल्या एकाच शिक्षकाकडून शिक्षणाचे धडे घ्यावे लागतात। त्यामुळे या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यामुळे लक्ष देऊन शिक्षकांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये। परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील सायखेडा शिवारामध्ये असलेल्या 21 साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। ऊसाला प्रतिटन 3000 रुपये भाव देण्यात यावा, त्याबरोबरच मागील वर्षाची थकीत असलेली 200 रुपये प्रतिटनाची रक्कम ही तात्काळ देण्यात यावी। या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 21 साखर कारखान्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय। आज 3ऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरूच आहे। शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच जेवणाची पंगत भरवली आणि कारखान्याचा निषेध केलाय। ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक विकास कामं सुरू आहेत आणि याच विकास कामांमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचे वारे सध्या वाहत आहेत। ठाणे महानगरपालिकेकडे प्रदूषण नियंत्रण पुरेसं नसल्यानं प्रदूषण मात्र आटोक्यात येत नसल्याचं दिसतंय। या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार देखील होत असल्यानं आता येणाऱ्या काळामध्ये ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणाकडे कशा प्रकारे लक्ष देईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। नांदेडमध्ये गेल्या 4 दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे। या थंडीमुळे रब्बी हंगामाला पोषक असं वातावरण तयार झालंय। विशेषतः या थंडीच्या लाटेमुळे करडईचे पीक हे चांगलंच बहरलंय।
कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी असलेली करडई या थंडीमुळे जोमदारपणे बहरलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या उंचावल्यात. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाच्या कालव्यातील 3 जागी मोठं भगदाड पडलंय. अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरलंय. शेतीला तलावाचं स्वरूप आलेलं असून शेतीतील विद्युत खांब देखील कोसळलेला आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह शेतामध्ये शिरल्यानं पेरणी केलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. यामध्ये गहू, चणा, भाजीपाला आणि इतर पिकांचं नुकसान झालंय. कोल्हापुरातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी झालेल्या लग्न सोहळ्यादरम्यान एक महिला चक्कर येऊन खाली पडली. यावेळी नववधूनं क्षणाचाही विलंब न करता चक्कर येऊन पडलेल्या महिलेवरती उपचार केले. नववधूनं मुंडावळ्यांसह स्टेजवरच केलेल्या या प्रथम उपचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी डॉक्टर प्रिया यांचं कौतुकही केलंय. भंडारा जिल्ह्याचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवरती पोहोचल्यानं जिल्ह्यामध्ये थंडीनं नागरिकांमध्ये हुडहुडी भरलेली आहे. या थंडीपासून वाचवण्यासाठी नागरिकांनी आता उबदार कपडे आणि शेकोटीचा आधार घेतलाय. पुढील 2 ते 3 दिवस भंडारा जिल्ह्यात थंडीला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे. पुढील 3 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मोठ्या भरतीचा तपशील हा जाहीर करण्यात आलाय. पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघाताचे पडताच लोकसभेत देखील उमटलेत. नवले पुलाला उच्च दुर्घटना क्षेत्र म्हणून घोषित करा अशी मागणी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी केली आहे. नवले पुलाचे सेफ्टी ऑडिट करा, त्याबरोबरच नवले पुलासोबत सर्व्हिस रोड देखील तयार करण्यात यावा अशी मागणी श्रीरंग बारणे यांनी केली आहे. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत देखील मांडला. यावेळी सर्वच निवडणूक रद्द करा, पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घ्या अशी मागणी खासदार सुळेंनीच लोकसभेमध्ये केली आहे. दंगल घडवणं, एकमेकांना पिस्तूल दाखवणं कितपत योग्य आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे. इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही. इलेक्शन कमिशनबद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही. त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही. तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शनमधला, पंचायतमधला हा इतिहासात पहिल्यांदा झाला आहे. सांगलीतील आष्टा नगर परिषदेच्या ईव्हीएम ठेवलेल्या हॉलसमोर राडा झालाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि आष्टा शहर विकास आघाडी शिवसेना यांच्या प्रतिनिधींनी हा राडा घातलाय. झालेलं मतदान आणि जाहीर केलेल्या मतदानामध्ये तफावत असल्याचा आरोप या प्रतिनिधींनी केला होता. प्रशासनानं रात्री दिलेल्या आकडेवारीमध्ये आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास 2000 मतांची वाढ असल्याचा आरोप या प्रतिनिधींनी केलाय. आष्टा इथले बहुसंख्य नागरिक ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलसमोर जमा झाले होते. सकाळी तहसीलदारांना फोन केल्यानंतर मी इथं आलेलो होतो. मताची कॅल्क्युलेशन हे चुकलेलं सांगितलं. कसं चुकलेलं सांगत असताना पोलीस प्रशासनानं मला दंडाला धरून बाहेर काढलं. त्यानंतर इथं मी तहसीलदारांना एकच प्रश्न विचारत होतो की आपली तफावत कुठं आहे ती मला कागदावरती दाखवा. त्यावेळेला सकाळी CCTV बंद असलेल्याचं मला निदर्शनास आलं. आमचे नेते वैभव शिंदेच्या वरती प्रशासन बोट धरून सांगतंय की प्रशासक का प्रशासन आणि चूक कोणाची. चूक जर ही आमची असेल तर कुणाची आहे चूक? ही चूक कुणाची आहे? दरम्यान सांगलीच्या आष्टामध्ये झालेल्या राड्याच्या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी पाहणी केली. या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन जयंत पाटलांनी आढावा घेतला. त्यावेळी जयंत पाटील दाखल झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्नही केला. बीडच्या गेवराईमधील राडा प्रकरणी पोलिसांनी 55 जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय. नगरपालिका मतदान प्रक्रियेदरम्यान विद्यमान आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार कुटुंबातील सदस्य हे एकमेकांमध्ये भिडले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत 55 जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. समर्थकांतर्फे जो राडा झालेला आहे त्या अनुषंगाने सरकारतर्फे काल रात्री फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साधारणतः जे CCTV आतापर्यंत प्रथम दर्शनी बघितलेले आहे त्यामध्ये 50 ते 55 लोकांविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर याच्यामध्ये CCTVचं भक्कम पुराव्याच्या आधारे आणखी काल उपद्रव करणाऱ्या लोकांचा शोध सुरू आहे. रायगडच्या महाडमध्ये शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील राड्या प्रकरणी दोन्ही कार्यकर्त्यांवरती महाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र राष्ट्रवादीमधील काही पदाधिकारी राडा झाला त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यावर देखील गुन्हे दाखल झाल्याचा आरोप हा स्नेहल जगतापांनी केलाय. मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर या बाबतीमध्ये स्थानिक आमदार आणि अन्य वरिष्ठांचा दबाव असल्याचा आरोप देखील त्यांनी भरत गोगावलेंचं नाव न घेता केलाय. वास्तविकदृष्ट्या तिथे ती व्यक्ती तिथे हजर सुद्धा नव्हती आणि अशा प्रकारचं चुकीचं त्यांनी गुन्हे दाखल करण्याच्या मानसिकतेमध्ये त्यांच्या म्हणजे ह्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की ह्याची सखोल चौकशी आपल्या माध्यमातून केली गेली पाहिजे. महाडमध्ये मतदानादरम्यान झालेल्या राड्याची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंनी दिली आहे. मंत्री भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यावर देखील या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. कायद्याकडनं जे काय घडलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना सूर्यप्रकाशाकडून स्वच्छ आहे. पोलिसांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करून जे काय आहे ते त्यांनी कायदेशीर कारवाई कराव्यात अशी आमची अपेक्षा राहील. ज्याला बोलतात निपक्षपातीपणा हा त्यांनी करावी असं मला वाटतंय. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीचं मतदान पूर्ण झालं. त्यानंतर सर्व मशीन उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ऑन ऑफ आणि सील करून तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यात आल्या. मात्र तहसील कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक 17 मधील EVM मशीन सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यामुळे EVM सोबत छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या सगळ्या प्रकरणामुळे सालेकसा तहसील कार्यालय परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण हे निर्माण झालं होतं. मला असं वाटतं की आम्ही तर कमी जास्त काही केलं असेल किंवा काय केलं असेल. BU ओपन केलेलं नाही आहे, तिथं बटन्स असतात ते ओपन केलेलं नाही आहे. CU ओपन केलं आहे, स्विच ऑन स्विच ऑफ चेक केलेलं आहे. फक्त ते चेक केलं म्हणजे कॅरी केकचा मागा जो बटन असतो तो कप्पा उघडलाय, बघितलंय, तो परत लावलाय आणि तो जो ॲड्रेस टॅग तुम्ही लावला तुमच्या त्याच ॲड्रेस टॅगने सील केलंय. जो सारी प्रक्रिया सारी एकदम लोकतंत्र का गला घोटने वाली है. यदि ये चीज हुई है तो संबंधित अधिकारियों पे कर्मचारियों पे तुरंत शासन ने निलंबन की कार्रवाई करना चाहिए और यदि ऐसा हुआ है छेड़छाड़ किसी प्रकार की हुई है तो इलेक्शन को रद्द करके फिर से मतदान लोगों का लेना चाहिए. इस प्रकार की अभी जो हरकत हुई है रात में तो इस चीज का कहीं किसी प्रकार से कोई सेफ साइड तो दिख नहीं रहा है. आगे भी इस प्रकार की कोई हरकत हो इस बात की शक्यता नकारते नहीं आती तो तुरंत पेटियां खोल के तुरंत रिजल्ट निकाला जाना चाहिए. गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायत EVM छेडछाड आरोप प्रकरणामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं असताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अनेक नागरिक हे प्रशासनावरती आपला रोष व्यक्त करत होते आणि त्यामुळे शेवटी पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करत नागरिकांना पांगवलं. यावेळी तृतीयपंथी असलेल्या एका आंदोलनकर्त्यानं प्रशासनाचा जोरदार विरोध केला. या प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या आणि त्यामुळे प्रचंड तणाव हा निर्माण झाला होता. राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे काल निकाल लागणार होते. यासाठी विजयाचा विश्वास असणाऱ्या नागपूरच्या काही उमेदवारांनी प्रसिद्ध मिठाईच्या दुकानामध्ये आधीच मिठाईची ऑर्डर देऊन ठेवली होती. यात मलाई पेढा, मोतीचूरचे लाडू याचा समावेश होता. मात्र आता निकाल हे 21 डिसेंबरला लागल्यानं अनेकांना आपले ऑर्डर या रद्द कराव्या लागल्यात. तुमच्याकडे जे ऑर्डर आले होते नेमके कशा स्वरूपाचे ऑर्डर होते, उमेदवारांनी नेमकं काय सांगितलं होतं आणि आता निकाल पुढे गेला तर त्यांचं काय म्हणणं आहे? कुछ लोग ऑर्डर देके गए थे और कई लोग इंक्वायरी भी करके गए थे ऑर्डर के लिए और फिर जो जिन्होंने ऑर्डर देके गए थे उन्होंने ऑर्डर कैंसिल करवा दिया और पोस्टपोन करवा दिया. बोले कि अभी रिजल्ट वो हो गया है तो उसके कारण ऑर्डर कैंसिल हो गए. ज़्यादा से ज़्यादा ऑर्डर क्या के थे? खासकर तो लड्डू के ऑर्डर थे ज़्यादातर, लड्डू और मलाई पेड़ा वगैरह उसके बाद उसके ऑर्डर ज़्यादा थे.
भंडाऱ्यातील 4 नगरपरिषदेतील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मतमोजणी 21 डिसेंबरला होत असल्यानं ईव्हीएम मशीन आणि निवडणूक कर्तव्यावरती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं बॅलेट मतदान हे पुढील 18 दिवसांसाठी आता पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय याचा विवाह सोहळा याच आठवड्यामध्ये पार पडणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्न सोहळ्याचं पर्व हे बहरीनमध्ये रंगणार असून या समारंभासाठी पवार पाटील दोन्ही कुटुंबियांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना निमंत्रित करण्यात आलंय. 4 ते 7 डिसेंबर दरम्यान बहरीन इथं हा विवाह सोहळा पार पडणार आहे. 4 डिसेंबरला मेहंदीचा कार्यक्रम, 5 डिसेंबरला हळदी समारंभ, लग्न सोहळा आणि 7 तारखेला स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका समोर आलेली असून या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार आणि पाटील कुटुंबियांकडून जय्यत तयारी करण्यात येते. संपूर्ण लग्न सोहळा कार्यक्रम हा परदेशात मोठ्या उत्साहामध्ये पार पडणार आहे. पुण्यात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि उद्योगपती पहलवान शंभूराज खुटवळ याचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीनं दिमाखामध्ये पार पडला. प्राजक्तानं लग्नासाठी खास हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती, तर भरजरी दागिन्यांनी तिचा राजेशाही लुक अधिक खुलून दिसत होता. दरम्यान प्राजक्ताच्या रिसेप्शनची सध्या जोरदार चर्चा रंगली. रिसेप्शनच्या या नवदाम्पत्यानं नंदीवरून एंट्री घेतली आणि यावरून प्राजक्ताला ट्रोल देखील केलं जात आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा याला अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांकडून नरेश कारडा याला अटक करण्यात आली आहे. सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. देवळाली कॅम्प परिसरातील फ्लॅटवरती परस्पर थकबाकी केल्याचा आरोपही करण्यात आला. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये महिला रुग्णासोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यानंच हे गैरकृत्य केलंय. गुरुप्रसाद इनामदार असं कर्मचाऱ्याचं नाव असून तो सोलापूर महापालिकेच्या रामवाडी आरोग्य केंद्र आणि प्रसूतिगृहामध्ये एक्स-रे टेक्निशियन म्हणून काम करतो. महिलेच्या तक्रारीनंतर आरोग्य केंद्रातील या कर्मचाऱ्याला आयुक्तांनी निलंबित केलंय. पुणे अहिल्यानगर महामार्गावरती वाघोली इथल्या पेट्रोल पंपासमोर भरधाव कारचा अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मुंबई नाशिक महामार्गावरती वडपा इथं धावत्या ट्रकला अचानक आग लागली होती. ट्रकच्या मागील केबिनमध्ये अचानक आग लागली. दरम्यान ट्रक भिवंडीतील वडपे पोलीस चौकीजवळ पोहोचताच चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ट्रक सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला थांबवण्यात आला. डहाणूच्या साखरे गावातील आश्रमशाळेजवळ मृतावस्थेमध्ये नवजात अर्भक आढळून आल्यानं खळबळ उडाली. आश्रमशाळेच्या जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अर्भक आढळून आल्यानं खळबळ उडालेली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते. मुंबईमध्ये ड्रग्ज विकणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यातच धिंगाणा घातला. विक्रोळी नगरमध्ये ड्रग्ज विक्रीच्या संशयाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. पोलिसांच्या समोरच नातेवाईकांनी शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी केली. चिंचवडच्या लिंक रोड परिसरातील टाईल्स दुकानावरती सशस्त्र दरोडा पडलाय. 3 चोरट्यांनी दुकान मालकाला धारदार शस्त्रांनी मारहाण करत 3,80,000 रुपये लुटलेले आहेत. दरम्यान चिंचवड पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ठाण्यातील काजूवाडी परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये राडा झालाय. वाढदिवस साजरा करताना 2 तरुणांमधील किरकोळ वादावरून एकमेकांवरती चाकूने हल्ला करण्यात आला. तर तक्रारदारच नाही तर आम्ही काय कारवाई करायची असा आश्चर्यजनक सवाल हा पोलिसांनी विचारलाय. वाढदिवस साजरा करताना 2 तरुणांमध्ये एकमेकांकडे रागानं पाहण्यावरून हा किरकोळ वाद निर्माण झाला. नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकानं बेलापूरमधून दोघांना अटक केली आहे. पंजाबमध्ये 2 जण हिरोईन घेऊन बेलापूरमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतलेलं असता त्यांच्याकडे 13,50,000चे अंमली पदार्थ हे जप्त करण्यात आले. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या 2 अटक केली आहे.
अकोट फैल भागातील लक्ष्मी कॉलनी येथील घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरण्याचा धोकादायक व्यवसाय हा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मात्र या व्यवसायातून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचं काम होत असल्याची बाब समोर आली आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा खुर्द इथं पत्नीच्या प्रियकराची पतीनं हत्या केली. अनैतिक संबंधाच्या संशयामधून पतीनं पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. शरद पवारांचे खंदे समर्थक आणि राज्याचे जलपुरुष अशी ओळख असलेले माजी मंत्री भारत बोंद्रे यांचं निधन झालंय. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1967 पासून बोंद्रे हे शरद पवारांच्या सोबत होते. 1972ला चिखली विधानसभेमधून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 4 वेळा त्यांनी चिखली विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं. राज्य मंत्रिमंडळात देखील त्यांनी पाटबंधारे, उद्योग, शिक्षण मंत्री अशी पदं भूषवली. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प, पेन टाकळी प्रकल्प आणि जिगाव प्रकल्पासह इतर अनेक प्रकल्पांचे ते प्रणेते होते. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरगाव बंड इथं 6 वर्षांच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. उर्दू जिल्हा परिषद शाळेमध्ये 6 वर्षांच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी आरोपी राजू मुल्ला जहरुद्दीन मुल्ला याला पोलिसांनी अटक केली आहे. काल दुपारी 2च्या सुमारास आरोपीनं चिमुकलीला शाळेच्या आवारामध्ये नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीनं घरी जाऊन आईवडिलांना ही माहिती दिली आणि त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी मालेगाव शहर पुन्हा एकदा हादरलंय. मालेगावामध्ये एका 54 वर्षीय नराधमाकडून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीनं शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीला फूस लावून दुचाकीवरती गिरणा धरणाकडे नेलं आणि तिथं तिच्यावरती अत्याचार केला. दरम्यान मालेगावमध्ये माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना या वारंवार होत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली असून नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी होतीये. अहिल्यानगरमध्ये एका रील्स करणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. कोमल काळे आणि तिच्या प्रियकरावरती चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. कोमल काळे ही बसमधून महिलांच्या पर्स चोरून चोरीचा माल हा तिच्या प्रियकराकडे देत होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना देखील बेड्या ठोकलेल्या आहेत. तसंच 9,35,000चा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. नाशिकच्या सातपूर ओरा बार गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे पोलिसांच्या जाळ्यामध्ये आलाय. लोंढे टोळीचा म्होरक्या माजी नगरसेवक प्रकाश लोंढेचा मुलगा भूषण लोंढे गेल्या 2 महिन्यांपासून फरार होता. पोलिसांनी लोंढेच्या कार्यालयावरती धाड टाकलेली असता एका भुयार आढळून आलेलं होतं. तसंच यासह भूषण लोंढेवरती अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. त्यामुळे पुढील चौकशीमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांचा उलगडा होण्याचीही शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.